आमदार बच्चू कडू महायुती सरकारवर सातत्यानं नाराजी व्यक्त करतायत। यातच त्यांनी युतीमध्ये आम्ही राज्य सरकारच्या सोबत आहोत, मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत कार्यकर्त्यांमध्ये जो समन्वय साधायला हवा होता तो साधला नसल्यानं कार्यकर्ते चिडले असल्याचं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत। याशिवाय मतदारांच्या भूमिकेमध्ये प्रहारला पाहण्याची जी भाजपची राजकीय भूमिका आहे त्या संदर्भात अमरावतीत बैठक आयोजित केल्याचंही ते म्हणाले। आता युतीमध्ये आपण राज्य सरकारच्या एकंदरीत सरकारमध्ये सामील आहोत, पण लोकसभेच्या मध्ये जे काही कार्यकर्त्यांमध्ये जो समन्वय साधायला पाहिजे होता तो साधल्यामुळं कार्यकर्ते सगळे चिडलेले आहे। मतदाराच्या भूमिकेमध्येच प्रहारला पाहण्याचं त्यांची एकंदरीत राजकीय भूमिका जी काही भाजपची आहे त्या विरोधात कार्यकर्त्यांचा रोष आहे। त्या सगळ्या संदर्भात आज आमची बैठक आहे। आज इथे 4 वाजता बैठक होईल। नंतर नांदेडला 29 तारखेला 2 वाजता नांदेडला आहे, 30 तारखेला 2 वाजता संभाजीनगरला आहे आणि ते 22 तारखेला मुंबईला आहे। नंतर उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश असं बैठक घेऊन चांगल्या उमेदवाराच्या शोधात आम्ही आहोत। चांगला उमेदवार भेटला किंवा एखादा कुठल्याही पार्टीचा उमेदवार असेल तर त्याला कशा पद्धतीनं चांगला उमेदवार असेल जो शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाबतीत या सगळ्या बाबतीत पुढाकार घेईल अशा उमेदवाराला वेळ पडली तर आम्ही पाठिंबा देऊ।